मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याची एकही संधी शिवसेना ठाकरे गट सोडताना दिसत नाही। विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाच्या आमदारांना भाजपांची आमदारांची साथ मिळाली। त्यामुळे सभागृहात एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकाकी पडली की काय अशी चर्चा होती। मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांवरून ठाकरे गट आणि भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। या मुद्द्यावर आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे। मागील माहिती सरकारच्या काळात मुख्यमंत्री झाल्यानंतर रस्ते कामांबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती। ठाकरेंना शह देण्यासाठी आणि रस्त्यांची स्थिती चांगली करण्यासाठी त्यांनी मुंबईतील सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला होता। आता याच पहिल्याच घोषणेवरून एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे। मुंबईतील रस्ते कॉन्क्रीटीकरणाच्या कामात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सातत्याने होत आहे। मुंबईतील रस्त्यासंदर्भात दुपारी 3 वाजता विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय मुंबईतील सर्व आमदारांनाही बैठकीला बोलवण्यात आले आहे। आजच्या बैठकीत रस्ते कामात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा मुंबईतील विरोधी आणि भाजपाच्या सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न असल्याचीही चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या मुंबईतील रस्ते कॉन्क्रीटीकरणाच्या कामांवर विरोधकांसोबत सत्ताधारी आमदारांकडून रस्त्यांचा दर्जा आणि आर्थिक व्यवहाराचे आरोप सभागृहात केले आहेत। त्यावर रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदारांची समिती नेमून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीबाबत बैठक घेऊन निर्णय करू असं विधान अध्यक्षांनी याआधी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नेते आदित्य ठाकरे यांनी सातत्याने रस्त्याच्या कामात घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे। मुंबईतील रस्त्याच्या कामे पूर्णत्वास जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती असून त्यांच्यावर कामातील दिरंगाईवर कारवाई होत नसल्याच्या आशयाचा आरोप आदित्य यांनी केला होता। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।